न्यूजच्या विशेष बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते। आज पहाटे देशाचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं लातूर येथे दुःखद निधन झाले। शिवराज पाटील चाकूरकर हे गेली 50 पेक्षा अधिक वर्ष राजकारणात सक्रिय राहून 5 वेळा खासदार, गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि पंजाब राज्याचे राज्यपाल यांसह अनेक पदांवर कामे केली आहेत। त्यामुळेच राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिल्ली येथून आपला शोक संदेश पाठवत शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन म्हणजे देशाची अपरिमित हानी असल्याची संवेदना व्यक्त केली आहे। पाहुयात खासदार डॉक्टर गोपछडे यांनी पाठवलेला शोक संदेश। लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील दूरदर्शी नेतृत्व श्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे। चाकूरकर यांच्या निधनाने एक युग संपल्याची भावना निर्माण केली। त्यांचे निधन ही महाराष्ट्राची आणि राष्ट्राची अपरिमित हानी आहे। 12 ऑक्टोबर 1935 रोजी चाकूर येथे जन्मलेल्या या विलक्षण व्यक्तिमत्वाने लहानपणापासूनच जीवनातील कठोर आव्हाने स्वीकारत अढळ निश्चयाने स्वतःला घडवले। 50हून अधिक वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनात विलक्षण प्रामाणिकपणा, संयम आणि नैतिकता जपत भारतीय राजकारणावर अमिट ठसा उमटवला। 5 वेळा खासदार, गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी कार्य करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च मान दिला। त्यांच्या शांत, संतुलित व दूरदर्शी नेतृत्वामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, आंध्र प्रदेश, विशेषतः मराठवाड्यातील तसेच देशभरातील कोट्यवधी नागरिकांमध्ये ते आदराचे, विश्वासाचे आणि प्रेरणेचे केंद्र बनले। उपेक्षितांच्या सक्षमीकरणापासून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीकरणापर्यंत त्यांचे योगदान व्यापक, प्रभावी आणि इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदेल असे आहे। वैयक्तिक आयुष्यातील दुःखद प्रसंग असो किंवा राजकीय आव्हाने, त्यांची तटस्थता आणि स्थिरता कधीही ढळली नाही। त्यांचे कौटुंबीय शैलेश, डॉक्टर अर्चना, ॲडव्होकेट रुद्राली, ॲडव्होकेट कुशाग्रसिंह, ॲडव्होकेट ऋषिका आणि इतर स्नेहीजनांना मनपूर्वक संवेदना। राष्ट्राने हरवलेला हा थोर मार्गदर्शक आणि विचारवंत यांचा स्मृतिवास दीर्घकाळ प्रेरणादायी व दीपस्तंभासारखा उजळत राहील। परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या महान आत्म्यास परम शांती लाभो। ओम शांती। शोकाकुल खासदार डॉक्टर अजित माधवराव गोपछडे, संसद सदस्य, राज्यसभा, महाराष्ट्र।